नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. आज खरं तर आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या आमच्या सर्व प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा. या संदर्भातल्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत. मात्र सुरुवातीला काही अपडेट मान्सून संदर्भातल्या बघायच्या आहे, कारण संपूर्ण राज्यामध्ये आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावरती रेड अलर्ट आहे, तर विदर्भात, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे. पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्गामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात अतिवृष्टी झाली आहे. 24 तासात 72 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. एका दिवसात धरणामध्ये 1 TMC इतका पाणीसाठा वाढलेला आहे, तर धरणातून 4500 क्युसेक वेगानं वारणा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग होतोय. त्यामुळे वारणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला. बीडच्या गेवराई तालुक्यातील बगेवाडीमध्ये 4 जणांनी तिघांना अमानुष मारहाण केली. जमिनीच्या वादातून ही मारहाण झाली आहे आणि यामध्ये एका महिलेच्या हाताला जबर मार लागलाय. त्यांच्यावरती बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार होत आहे. या प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आले. आणि आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण मध्य आणि हार्बर रेल्वेवरती मेगा ब्लॉक आहे. मध्य रेल्वेचा माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक आहे. जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. दरम्यान हार्बर रेल्वेवरती पनवेल ते CSMT जाणाऱ्या अप लोकल सेवा रद्द केल्या आहे. ब्लॉक काळामध्ये CSMT ते वाशी विभागामध्ये विशेष लोकल चालवली जाईल. अनेक दिवसांचा प्रवास करत अखेर आता ही संपूर्ण वारी जी आहे ती पंढरपूरमध्ये दाखल झालेली आहे. विठुरायाचं दर्शन घेतलेलं आहे. शासकीय महापूजा सुद्धा संपन्न झाली आहे. हा सोहळा आषाढीचा नेमका कसा पार पडलाय या संदर्भातली प्रत्येक अपडेट पुढे जाणून घेऊयात. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा अनुपम सोहळा हा सध्या पार पडतोय. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री फडणवीसांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली आणि यावेळेस विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक करण्यात आलाय. त्यानंतर विठ्ठलाची आरती झाली आहे. विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली आहे. यावेळेस महाराष्ट्राची काळजी घेण्यासाठी शक्ती द्यावी आणि बळीराजाला सुखाचे दिवस यावे असं विठ्ठल चरणी साकडं घातलं असं मुख्यमंत्री म्हणाले. ही वारकरी संप्रदायाची भावना निश्चितपणे देवाला मागणं हेच आहे, कारण हे उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची काळजी घेणं हे माऊलींचंच काम आहे आणि म्हणून माऊलींनी महाराष्ट्राची काळजी घेण्याकरता आम्हाला शक्ती द्यावी आणि सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी. आमच्या बळीराजाला यावर्षी चांगलं पीक व्हावं, त्याच्या जीवनात आनंदाचे 4 क्षण यावेत, अशा प्रकारची प्रार्थना देखील माऊलीच्या चरणी केली. तर आषाढी एकादशीच्या मंगलमय दिवशी संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तिभावानं न्हालेली दिसते. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात पांडुरंगाच्या नगरीमध्ये अनोखं दृश्य बघायला मिळालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पारंपरिक फुगडीचा फेर धरलाय आणि उपस्थित भाविकांमध्ये नवचैतन्य निर्माण केलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या परिवारासह आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी दाखल झाले. महापूजेनंतर एका कार्यक्रमात या दाम्पत्यानं सहभागी होत भक्तिरसातनं आलेल्या वातावरणात पारंपरिक फुगडी खेळली आहे आणि उपस्थितांचं लक्ष वेधलंय. तर विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये भक्तीचा महापूर लुटलाय. तर चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी भाविकांची झुंबड सुद्धा उडाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. शिवाय आपण जर पाहिलं तर आज पहाटेपासूनच लाखो भाविक चंद्रभागेच्या स्नानासाठी दाखल झाले. चंद्रभागा स्नानानंतर भाविकांनी संत नामदेव पायरीचं आणि कळस दर्शन घेऊन वारी पूर्ण केली. विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून सुमारे 22 किलोमीटर अंतरापर्यंत गेली आहे. दर्शन रांगेत सुमारे 75,000हून अधिक भाविक हे उभे आहेत. मंदिरी तो पहा विटेवरी, श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी. आज आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्ताने खरं तर आषाढी एकादशीचा वारकऱ्यासाठीचा हा सोहळा आपण पाहतोय. चंद्रभागा नदी आहे. चंद्रभागा नदीच्या तीरावरती वारकऱ्यांचा खरं तर हा अलोट गर्दी आहे. चंद्रभागामध्ये स्नान केलं जातं आणि त्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी या ठिकाणी रांगेत झालं जातं. एकूणच आपण पाहतोय की या ठिकाणी मंदिर प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांसाठीची जी सोय आहे ती जय्यत केलेली आहे. 20 ते 22 लाख वारकरी आज पंढरी नगरीमध्ये आलेले आहेत. यावेळेस पावसाने लवकर पाऊस पडल्यामुळं खरं तर नदीपात्रात पाणीही चांगलं आहे. त्यामुळं या ठिकाणी स्नान केला जातो आणि त्यानंतर खरं तर मंदिरामध्ये दर्शनाला सर्व वारकरी जातात. ही सगळी नामदेव पायरीची दृश्य आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणी वारकरी आलेले आहेत. नामदेव पायरीचं दर्शन घेतील. ज्यांना नामदेव पायरीचं दर्शन घेतात ते कळसाचं दर्शन घेतात आणि ज्यांना शक्य असेल ते विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतात. कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर. तर पंढरपुरात लाखो भाविक दाखल झालेले आहेत आणि आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला सजावट झाली आहे. विद्युत रोषणाईनं अवघं पंढरपूर न्हावून निघालंय आणि त्याचीच ही ड्रोननं टिपलेली काही दृश्य आहेत. तर वडाळा, मुंबई या ठिकाणी प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी विठ्ठलाला अभिषेक घालण्यात आलाय. सगळ्यांना आशीर्वाद आणि या राज्यातल्या बळीराजाला चांगला बळीराजा शेतकरी. तर आपण पाहू शकतोय विठ्ठलाला अभिषेक घालण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाला अभिषेक घातलेला आहे. मुंबईमधील वडाळा या ठिकाणचे दृश्य आहे. आज आषाढी एकादशी आणि त्यानिमित्त आज स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वडाळा या ठिकाणच्या विठ्ठल मंदिरामध्ये दाखल झालेले होते. विठ्ठलाला अभिषेक त्यांनी घातलेला आहे, पूजा केलेली आहे आणि त्यानंतर एकंदरीत जर आपण पाहिलं तर त्यांनी देवाला साकडं घातलंय.
या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून. गिरीश, आपण पाहतोय उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी मुंबईमध्ये पूजा जी आहे ती विठ्ठलाची केलेली आहे. काय साकडं त्यांनी घातलं आणि काय प्रतिक्रिया दिली आहे? गिरीश, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर यानंतर पुढे वारी संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात जाणून घेऊयात. पर्यावरणाचे वारे पंढरीच्या दारी या उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये समारोप झालाय. पर्यावरण मंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे देखील या दरम्यान उपस्थित राहिलेले आहेत. पंढरपूरमध्ये शासकीय विश्रामगृहात हा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाखरी या ठिकाणी जाऊन संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं दर्शन घेतलेलं आहे. तर यावेळेस संस्थांच्या वतीने मानाचा फेटा बांधून मुख्यमंत्र्यांचा सत्कारही झालेला आहे. मुख्यमंत्र्यांची पूजा झाल्यानंतर पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. जय जय राम कृष्ण हरे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये लाखो भाविक जे ते दाखल झालेले. चंद्रभागेच्या स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली. चंद्रभागेच्या तीरावर लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले. या गर्दीचं पोलीस प्रशासनानं ड्रोनच्या माध्यमातून दृश्य टिपलंय. जय जय राम कृष्ण हरे. जय जय एकादशी निमित्त कोरेगावात वृक्षदिंडीसह माऊलींचा रिंगण सोहळा उत्साहात पार पडलेला आहे. दिंडीमध्ये 2000च्या वर विद्यार्थी सहभागी झाले. त्यांनी विठ्ठल रुक्मिणी याशिवाय संतांची वेशभूषा केली. पारंपरिक साडीमध्ये डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा. आणि पुढे इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत टॉप 50च्या माध्यमातून वेगवान स्वरूपात. धुळ्याच्या साक्रीमधील पिंपळनेरमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या एकादशी दिंडीवरती मोकाट जनावरांनी हल्ला केलाय. विद्यार्थी विठ्ठल नामाच्या गजरात नृत्य करत असताना 2 वळू आणि गायींनी अचानक दिंडीमध्ये शिरकाव करत गोंधळ घातला. माझे नाव सोनाली. मोहरम निमित्त सांगलीमध्ये ताबूत भेटींचा सोहळा उत्साहात पार पडलाय. शहरात विविध मंडळांकडून पंजा आणि तांबूची स्थापना करण्यात आलेली आहे. ढोलताशांच्या गजरात पार पडल्या तांबूत भेटीचा सोहळा बघण्यासाठी भाविकांनी मात्र मोठी गर्दी केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्यानंतर कोकणात देखील आनंद उत्सव साजरा करण्यात आला. दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर दापोलीमध्ये फटाके फोडत एकमेकांना या दरम्यान पेढे भरवून तोंड गोड करण्यात आलं आणि एक विजयी मोर्चा देखील काढण्यात आला. ठाकरे बंधू एकत्र येताच अंधेरीमध्ये सुद्धा फटाके फोडत जल्लोष करण्यात आलाय. अंधेरी पश्चिमेला मनसे पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडत जल्लोष केलाय. विभाग अध्यक्ष मनीष धुरी याशिवाय कुशल धुरी यांच्याकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुंबईच्या विजय मेळाव्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. राज्यभरात कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा केला जातोय. धाराशिवमध्ये ठाकरे गट आणि मनसेचा आनंदोत्सव बघायला मिळाला. एकमेकांना पेढे भरवत ढोलताशांच्या गजरात आनंद व्यक्त करण्यात आला. मराठी बोलणार नाही म्हणत राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशील केडियाचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं आणि या मनसेच्या दणक्यानंतर आता उद्योगपती सुशील केडी यांनी माफी मागितली आहे. मराठी भाषेसंदर्भात माझं ट्विट हे तणाव आणि चुकीच्या मानसिक स्थितीत होतं असं केडिया म्हणाले. राज ठाकरेंचा आदर आहे, ते माझे हिरो आहेत असं देखील ते म्हणाले.
मीरा भाईंदरमध्ये गुजराती व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीचं राज ठाकरेंनी समर्थन केलंय. हिंदींची नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले. कानाखाली मारली की व्हिडिओ काढू नका असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी वृद्ध शेतकऱ्याला दिलेला शब्द पाळलाय. शेतकऱ्याचं 40,000चं कर्ज त्यांनी नील केलेलं आहे आणि लातूरच्या हाडोळते वृद्ध शेतकरी बैल नसल्यानं स्वतः औत खांद्यावर घेत मशागत करत होते. तर या संदर्भातली बातमी साम टीव्हीने लावून धरली होती. त्यानंतर सहकार मंत्र्यांनी या शेतकऱ्याला भेटण्याचं आश्वासन दिलेलं होतं. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरच्या राधानगरी धरणाला भेट दिली आहे. तर सेवाद्वारांना बसवल्या जाणाऱ्या हायड्रोलिक वॉइस्टच्या कामाची देखील त्यांनी माहिती घेतली आहे. यावेळेस महाजनकोचे जुने जलविद्युत केंद्र पुन्हा सुरू करण्याबाबत जलसंपदा आणि महाजनकोच्या अधिकाऱ्यांसोबत आंबेडकरांनी चर्चा केली आहे. सिंधुदुर्गातल्या सावंतवाडी कारागृहाची भिंत कोसळली आणि त्यानंतर पालकमंत्री नितेश राणेंनी तातडीने पाहणी केली. इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करून तिचं नूतनीकरण करणार असा शब्द राणेंनी दिलाय. दरम्यान या प्रकरणी जबाबदार असलेल्या बांधकाम कामगारांची गय केली जाणार नाही असं सुद्धा राणे म्हणाले. बारामतीमधल्या माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपदी उपमुख्यमंत्री अजित पवारांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड झाली. माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये कुणाची सत्ता येणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. फरार आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेमध्ये अटक झालेली आहे. तर नेहल मोदीच्या विरोधामध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी झाली आहे. ईडी आणि सीबीआयनं नेहलच्या प्रत्यार्पणाची मागणी केलेली होती. तर पीएनबी बँक घोटाळ्यामध्ये देखील नेहलचं नाव आहे. नाशिकमध्ये अंबड या ठिकाणी भरधाव वेगात जाणाऱ्या रिक्षानं 2 वर्षीय चिमुरड्याला धडक दिली. या अपघातामध्ये चिमुरडा ठार झाला असून अदनान शेख असं या मृत मुलाचं नाव आहे. घराच्या समोर खेळत असताना रिक्षानं धडक दिली. रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. रिक्षाचालक अखिलेश यादवला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं. कल्याणमध्ये विनापरवाना गावठी कट्टा आणि पोलीस गणवेश बाळगणाऱ्या पोलिसांनी अटक केली आहे. तर सनी कुमार विजयपाल असं आरोपीचं नाव आहे आणि त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांचे 2 जोडी गणवेशासह 1 स्टार देखील मिळून आलेला आहे. याबाबत आता पोलिसांचा अधिकचा तपास सुरू आहे. धुळ्यामध्ये बेशिस्त वाहन चालकांवरती कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. यावेळेस माजी आमदार फारुख शहांच्या बुलेटला फॅन्सी नंबर प्लेट असल्यानं त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे. दरम्यान त्यानं पोलीस अधिकाऱ्यासोबत हुज्जत घातल्याचं बघायला मिळालं. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यानं बदनामीच्या भीतीपोटी आता एका विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. ही घटना वाशिमच्या कारंजात घडली आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीच्या फिर्यादीवरून आता पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी अमीन शेखला अटक केली असून दुसरा आरोपी फरार आहे. भीमाशंकरच्या घाटमाथ्यावर संततधार पावसामुळे भात लागवडीला वेग आलाय. भातशेती हे डोंगर माथ्यावरील आदिवासी नागरिकांसाठी उपजीविकेचं मुख्य साधन आहे. पावसाचा जोर कायम असल्यानं भात खचरांमध्ये लागवडीची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री असलेले प्रकाश आंबेडकर यांनी थेट शेतात जाऊन भर पावसामध्ये भात रोपांची लागवड केली. यावेळी शेतकऱ्यांसोबत बांधावर बसून त्यांनी झुणका भाकर आणि ठेच्याची देखील चव चाखली आहे. शेतकऱ्यांसोबत संवाद साधत शेतकऱ्यांच्या अडचणी सुद्धा जाणून घेतलेल्या आहेत.
बीडच्या आहेर चिंचोलीमधील शेतकऱ्यांनी पांधन रस्त्यासाठी आक्रोश केलाय. पूर्व पश्चिम रस्त्याची मागणी करूनही तहसीलदारांनी दक्षिण उत्तर रस्ता दिल्याचा आरोप हा शेतकऱ्यांनी केलाय. आम्हाला तात्काळ निर्णय बदलून सोयीस्कर मार्गाने रस्ता द्या, नाहीतर आत्मदहन करू हा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. चंद्रशेखर बावनकुळे साहेब तिकडे बदलापुरामध्ये बर्निंग कारचा थरार बघायला मिळालेला आहे. काटई बदलापूर मार्गावरती एका कारने पेट घेतलाय. सुदैवानं यामध्ये कोणती जीवितहानी मात्र झालेली नाही. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तिकडे साताऱ्यामध्ये सुद्धा ट्रकला आग लागलेली आहे. तर सातारा पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटामध्ये ट्रकला आग लागली आहे. या आगीमध्ये ट्रक जळून खाक झालेली आहे. कोणती जीवितहानी मात्र झालेली नाही. आगीचं कारण अस्पष्ट आहे. काटई बदलापूर रस्त्यावरती कारला आग लागली. आनंदनगर MIDC जवळ धावत्या कारनं पेट घेतलाय. आगीचं कारण अस्पष्ट आहे आणि या घटनेमुळे काटई बदलापूर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. सुदैवानं कोणती जीवितहानी झालेली नाही. कल्याणच्या मोहने गावठाणमध्ये माऊलीनगर परिसरामध्ये भूमिगत विद्युत वाहिनीचा लहान मुलीला शॉक लागल्याची घटना घडली आहे. स्थानिकांनी मुलीला बाजूला करत तिचे प्राण वाचवले. त्यानंतर महावितरणने विद्युत पुरवठा तात्काळ खंडित केलाय. अंबरनाथमधील वांगणीमधील एकविरा नगर या ठिकाणी आता मुख्य रस्त्याची चाळण झालेली आहे. खड्ड्यांमुळे चिखलाचं साम्राज्य आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे ग्रामपंचायत प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत प्रशासन एखाद्या दुर्घटनेची वाट बघतंय का, हा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. यवतमाळमध्ये कुत्र्यांपासून वाचण्यासाठी आता नीलगाय एका घरात घुसलेली आहे. वन विभागाने या नीलगाईला घराबाहेर काढलेलं आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील बडकीमध्ये ही घटना घडलेली आहे. कुत्रे पाठलाग करत असताना सैरावैरा पळत थेट लोकवस्तीमध्ये ती शिरली. तिथूनच पाणी त्याच्या मदत यायला नाही भेट जमा. आणि यानंतर काही पावसासंदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी. सकाळपासूनच ठाण्यामध्ये आता पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळतो. यामध्ये दिवसभर ठाणे शहरामध्ये पावसाचा जोर कायम राहणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सातपुड्यातील आकराणीमध्ये पुन्हा मुसळधार पावसानं हजेरी लावली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे. पावसाच्या या जोरदार आगमनामुळे शेतीमध्ये पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले. सातपुड्यामध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. नाशिकच्या बागलाणमधील सटाणा शहराला पाणी पुरवठा करणारं केळझर धरण ओव्हरफ्लो झालं. मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये धरण भरलं. यंदा मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये धरण भरून वाहू लागलंय. त्यामुळे आता सटाण्याचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल. पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीमुळे वारणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते. धरणाच्या वक्र दरवाजातून 2870 क्युसेक आणि विद्युतगृहातून 1630 क्युसेक असा एकूण 4500 क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात केला जातोय. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग कमी जास्त होणार आहे.
नाशिकच्या मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारं वागदरडी धरण जुलै महिन्यामध्ये 50% भरलं असल्याचं बघायला मिळतंय. अवकाळी पाऊस आणि जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसानं धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. सध्या पावसाचा जोर नसल्यानं धरण कधी पूर्ण क्षमतेने भरेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारं पवना धरण 72% भरलं असल्याचं बघायला मिळतंय. सांडव्यावरून 400 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे आता पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पावसामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होती आहे, त्यामुळे सांडव्यावरून हे पाणी 15 तारखेपर्यंत असंच सोडलं जाईल. पिंपळनेर पश्चिम पट्ट्यामध्ये संततधार पावसामुळे जामखेली या नदीला पूर आलेला आहे, तर जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले. धरण भरल्यानं परिसरातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर मराठीच्या मुद्द्यावरून आता आमदार गोपीचंद पडळकरांनी ठाकरे बंधूंवरती जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेने 8 अमराठी खासदार कोणत्या प्रेमातून केले हा सवाल आता ठाकरेंनी उपस्थित केला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. एकंदरीत जर आपण बघितलं तर आम्ही मराठी आमच्या आईच्या पोटातून शिकलो, ती कुणी शिकवण्याची गरज नाही असंही ते म्हणाले. मीडियात काय चालू आहे? मराठी 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 मराठी. अरे मराठी बोलायला आम्हाला काय कुणी शिकवायला लागते काय? आम्ही आमच्या आईच्या पोटामध्ये मराठी शिकतो. आम्ही मराठी आहोत, मराठी विषयी आमचं प्रेम आहे. मग हे 8 खासदार जे अमराठी आहेत, जे उत्तर भारतातले आहेत, ते नेमकं कुठल्या प्रेमातून तुम्ही दिल्लीला पाठवले याचं उत्तर तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला देण्याची आवश्यकता आहे.